बांगलादेशच्या अंतर्गत मुद्द्यावरती बोलायचा अधिकार भारताला नाही. का अधिकार नाही? ज्या बापानं जन्माला घातलंय त्या बापाकडे एवढा अधिकार नाही की तो पोराला काय बोलू शकतो. 1971चा साल आठवा, ज्या सालामध्ये आमच्या इंदिरा गांधी त्यांना दया आली होती तुमच्या लोकांवरती. तुमचे लोक आतमध्ये जळत होते, मरत होते. हे पाकिस्तानी सैन्य जे पश्चिमी पाकिस्तानात बसलं होतं, तुमच्यावरती अन्याय करत होतं, खायचे वांदे तुमचे झाले होते. तुमच्या लोकांना स्वातंत्र्य द्यायचं काम भारताने केलेलं आहे. तुमचे शेख मुजीबुर रहमान आम्हाला विचारत आले होते, आमची मदत मागत आले होते. आमच्या सैन्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं. 93,000 सैनिकांनी तिथं सरेंडर केलं पाकिस्तानचं. त्यावेळेस जाऊन तुमचा बांगलादेश तयार झाला. एवढंच नव्हे, तुमचा देश तयार झाल्यापासून सुद्धा आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला मदत करत आलो. ॲम्ब्युलन्सपासून ते पैशापर्यंत सगळ्या गोष्टीची मदत केली. आणि आज भारत तुमच्या विषयामध्ये बोलत नाही आणि बोललं पण नसतं हो, कारण तुम्ही आमच्या लोकांना मारताय, त्यांना जाळताय. त्यामुळं आमचा भारत देश बोलला, आमचा भारत देश पेटून उठला या गोष्टीसाठी की तुम्ही आमच्या लोकांवरती अन्याय करताय, त्यांना जिवंत जाळताय, त्यांचे सोन्याचे दुकानं लुटताय, आमच्या स्त्रियांवरती अन्याय करताय. त्यामुळं भारत बोलतंय. नाहीतर तुमच्यासारख्या कचऱ्याच्या अवलादीला बोलायची तुमची लायकीच नाही. घाणेरड्यांनो, तुम्ही कचऱ्यातले घाण आहात. तुम्हाला बोलायचं घिन येते आम्हाला, घिन.